सावधगिरीनं राहणंही संक्रांती दिवशी तेवढंच गरजेचं राहते. साबूत लावून फुलवाले बिलकुल साबूत. जर कोणी तुम्हाला मकर संक्रांती दिवशी कोणी गिफ्ट दिली, कोणी वाण दिला, तर तुम्ही ती कधीही घेऊ नका. याच्यामध्ये उत्तरायणचा एक प्रकार येतो मॅम. उत्तरायण म्हणजे 14 जानेवारी ते 21 जून हा काळ पूर्ण उत्तरायणचा असतो. मकर संक्रांतीमध्ये सुद्धा सर क्रूरता पण भरपूर आहे. एखाद्या स्त्रीच्या कपड्यावरती जर तंत्रमंत्र झालं तर संक्रांत झाल्यानंतर तिच्या नवऱ्याला काही ना काही प्रॉब्लेम झाल्याशिवाय राहत नाही. आणि तर सूर्याला आपलंसं करायचं असेल तर केशरी कलर आपण पूर्ण वर्षभर यूज करायचा आहे आणि संक्रांतीनं तो तिलक लावलाय. तर तुम्हाला काय वाटतं की या मकर संक्रांतीला लोकांनी काय दान करावं आणि काय करू नये की करावंच नाही? दान सुद्धा आपण योग्य रीतीने जर केलं तर त्याचा फायदा भेटल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या नवऱ्याला वाटतंय की मकर संक्रांतीचं गिफ्ट बायकोला द्यायचंय तर काही करू शकतो संक्रांतीसाठी? तुम्हाला जी संक्रांतीचा मी जो पुण्य काळ आहे ते सांगेन. 14 जानेवारीला दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20 सर्व सुहागन स्त्रियांनी आपला ववसा वाण करावा. कर्म किती इम्पॉर्टंट आहे एखाद्याच्या आयुष्यात. तो किंक्रांती दिवशी जी संक्रांती मिळते सर, ती संक्रांती तुम्ही एखाद्या शेतामध्ये जाऊन भरून पाणी जिथं पाणी भरलं जाईल, पक्ष्यांना पाणी भरण्यासाठी ती कुठेही तुम्ही स्थापन करा. आणि ज्यांना पण वाटत असेल की आपल्यावर तंत्रमंत्र कुणी करू नये, त्यांनी हनुमानजींना घरात स्थापन करणं गरजेचंच राहणार आहे. हॅलो गाईज अँड वेलकम टू बँटर विथ चेतन. मित्रांनो, आज आपल्यासोबत आहे सुशीला पवार मॅम. मॅम नमस्ते. नमस्ते सर. मॅमच्या प्रत्येक पॉडकास्टला तुम्ही खूप छान प्रतिसाद देतात. मॅमचे जे विचार आहे, मॅमचे ज्या रेमेडीज आहे त्या तुम्हाला आवडतात आणि त्या केल्यानंतर भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स आहे की आम्हाला त्याचा फरक पडतो. आपण दिवाळीचा पॉडकास्ट मॅमसोबत केला आहे, त्याच्यानंतर भरपूर सारे पॉडकास्ट केले आपण. आजचा जो आपला पॉडकास्ट येतो आहे येणाऱ्या मकर संक्रांतीबद्दल. 14 जानेवारी 2026ला जी मकर संक्रांती येते, त्या मकर संक्रांतीचं महत्त्व काय असतं आणि मकर संक्रांत का सेलिब्रेट केली जाते आणि तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याबद्दल मॅम आपल्याला आज समजवणार आहे. या पुढच्या 1 तासामध्ये तुम्हाला या मकर संक्रांतीबद्दल तुम्ही काय केलं तर तुमच्या आयुष्यात खूप चांगले बदल घडू शकतात आणि काय नाही केलं तर जे चुकीच्या गोष्टी होणार, जे संकटे तुमच्यावर येणार आहे ते वाचू शकतात. या गोष्टी मॅडम आपल्याला सांगणार आहे. तर मॅम तुझं पुन्हा स्वागत आहे आपल्या चॅनलवर. नमस्ते सर. मला दुबारा इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि संक्रांतीबद्दल आता आलेलंच आहे की नवीन वर्ष आहे, सूर्याचं वर्ष आहे आणि मकर संक्रांती ही सूर्याशी निगडीत आहे आणि त्याच्यावरच आपण आज बोलणार आहे. नवीन वर्ष आलं की पहिला सण येतो, तो असतो मकर संक्रांत. तुम्हाला काय वाटतं काय महत्व आहे? आजकाल काय झालंय ना मॅम, आपण बघतो की गावाखेड्यामध्ये सेलिब्रेट तरी केलं जातं. म्हणजे मला आठवतं की मी जेव्हा लहान होतो तेव्हा आज आमचे जे नेबर्स होते, जे आजूबाजूचे होते किंवा आमच्या घरात जवळच्या लोकांकडे जायचो, त्यांना तिळगुळ द्यायचो, मोठ्या लोकांच्या पाया पडायचो. आता पुण्यात आलो मागच्या 8-10 वर्षापासून, इथं कुणी कुणाकडे नाही जात. म्हणजे आता बहीण राहते जवळच, तिकडे जातो, बट जे आजूबाजूचा जे माहोल असतो ते सगळं बंद होत चाललंय. तुम्हाला काय वाटतं की साजऱ्या केले पाहिजे हे असे सण की नको? मकर संक्रांती हा सण असा आहे सर की सूर्य 14 जानेवारीला मकर राशीत प्रवेश करतो. मकर राशीत प्रवेश केल्यानंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होत्या. आणि तसं हे आता हे 2026 हे वर्ष सूर्याचंच वर्ष आहे सर. ह्या वर्षी पाऊस कमी आणि उन्हाळा जास्त, दुष्काळग्रस्त असं हे राहील कारण सूर्याचं वर्ष असल्यामुळं. आणि आता 14 तारखेला सूर्य मकर राशीत प्रवेश करतोय. तो संक्रांतीचा दिवस, त्याला आपण उत्तरायण चालू असं म्हणतो. मकर संक्रांतीपासून उत्तरायण चालू असते. त्याचा पिरियड 14 जानेवारी ते 21 जून ओके हा पूर्ण पिरियड राहतो. ह्या 14 जानेवारीला मकर संक्रांती असं म्हटलं जातं. संक्रांतीचा जो काळ आहे, आता प्रत्येक युट्यूबवर संक्रांतीचा पुण्यकाळ, संक्रांत ह्याच्यावर बसवून आल्या, कुठलं वस्त्र परिधान केले, त्यात पुण्यकाळ, दान काय करावं, काय प्राशन करावं, काय करू नये, ज्या दिशेने आल्या त्या जनतेला सुख, ज्या दिशेकडे जात्या त्याला नाही, जिकडे बघत्या त्याला दुःख, हे बरंच काय काय युट्यूबवर सांगितलेलं. बरोबर आहे. परंतु जी मकर संक्रांत आहे सर, ह्याच्या पाठीमागचं 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांती, 15ला किंक्रांती. तर सर जी भोगी आहे, भोगीचं मेन कारण काय? कारण उत्तरायण हा पुण्य काळ आहे, शुभ काळ उत्तरायणला म्हणतो आपण. आणि जो भोगी आहे ती शेतकऱ्यांच्यासाठी आहे. भोगीची 13ला असते. 13ला असते. आता भोगीमध्ये बघा, पूर्ण आपल्या महाराष्ट्रातच नव्हे, पूर्ण इंडियामध्ये
ही सब्जी बनवली जाते, पूर्ण मिक्स भाज्या केल्या जातात. आणि ती भाजी, ती जी सब्जी, मिक्स सब्जी जी आपण बनवली जाते, ती आदल्या दिवशी म्हणजे भोगीच्या दिवशी संक्रांती विकत घेतलेल्या जाते. संक्रांत कुठल्या कलरची राहते सर? काळ्या कलरची. बरोबर. आणि तो संक्रांती आपण लेडीज, आता पाठीमागच्या वेळेस मी दिवाळीला एक सांगितलं सुहागन स्त्रियांनी, तर मला ट्रोल केलं गेलं की मग बिना सुहागन आहे ती त्यांनी काय करायचं? त्याला शब्द नव्हतं सर माझ्याजवळ बोलायला. आता मी काय बोलणार? बिना सुहागनच्या मी पैंजनाचं एक रेमेडी सांगितलेली होती की त्यांच्या पतीने त्यांच्या पायात पैंजन घालायचं. आता ज्या सुहागन नाही ते त्यांना मी काय सांगू की कुणी पैंजन घातलं पाहिजे म्हणून? एक ट्रोल करण्याला लिमिट राहतं सर, बरोबर का? तसंच आता हाही सुहागनचाच त्योहार आहे आणि सण पण सुहागनच. तर ते सुहागन स्त्रियांनी किंवा कोणीही, आजकाल झाल्या फॅशन आहे म्हणा, काही म्हणा, मी कुणालाही, मला ट्रोल करायचं नाही किंवा कुणाला काही वाईट बोलायचं नाही. तर ते मकर संक्रांती ज्यावेळेस आपण खरेदी करून घरी घेऊन येतो, त्यावेळेस तिची घरात पूजन होते सर. आणि ते पूजनला फक्त आणि फक्त बाजरीची भाकरी, जी ग्रीन कलर बाजरी म्हणतो, ती बाजरीची भाकरी आणि या मिक्स भाज्या, त्याचाच नैवेद्य दाखवला जातो. ओके. कारण बाजरीची भाकरी, याच्या मागे अंधश्रद्धा काही नाही सर. बाजरी ही गरम चीज आहे, म्हणजे हे थंडीचे दिवस असते त्या, आणि ह्याच्यामध्ये बाजरी खाणं चांगलं. गरजेचं असतं. म्हणून बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी, मिक्स व्हेज, हे कशासाठी येते सर? कारण शेतकऱ्यांनी ज्या भाज्या, शेतकऱ्याच्या शेतात ज्या पिकते त्या भाज्या, त्या भाज्यापासून शेतकऱ्यांना फायदा व्हावा, बरोबर. आणि ती भाजीचा नैवेद्य म्हणून आपण भोगीला ते नैवेद्य दाखवतो. तसं हे शेतकऱ्यांच्या शेतातून आलेल्या भाज्या असते त्या, बरोबर. बरोबर का? आणि ती काळी संक्रांत, काळा कलर म्हणजे नजर दोष पासून वाचवणारा कलर म्हणजे काळा, बरोबर? स्त्रिया पायात काळा धागा बांधते, ते कशासाठी? नजर दोषासाठी. तर ती संक्रांत काळ्या कलरची राहते. प्रत्येक ठिकाणी काळ्या कलरची संक्रांत, आपल्या महाराष्ट्रात कुठेही जावा तुम्ही, काळी संक्रांतच. आणि त्या संक्रांतीला तो जर नैवेद्य दाखवला तर शेतकऱ्याच्या शेतातील पिकांना, शेतातील जे पण उत्पन्न येते त्याला नजर लागू नये म्हणून ते शेतकरी, त्या शेतकऱ्याच्या घरातील जी स्त्री आहे तो नैवेद्य शेतात पिकलेले, आता काय प्रत्येकाला शेती नाही, मार्केटमधून पण आपण ते आणू शकतो, आणि तो नैवेद्य तो भोगी दिवशी त्या संक्रांतीला तो नैवेद्य दाखवलेला जातो. बरोबर. त्याच्यात नजर दोष पण येत, बरोबर का? नजर दोषाचा पण त्याचं भरपूर कारण राहते सर. कितीतरी संक्रांतीला लेडीज गेलेले असते त्या, ती संक्रांत आणताना तुटती फुटती, लोकांच्या मनात भ्रम निर्माण होतो की मला माझ्या सुहागला काय होते का? त्याच्यात सुद्धा कितीतरी असं राहते सर की एखादी स्त्री, सगळ्या स्त्रिया सुंदर दिसते सर, बरोबर. हा, परंतु एखाद्या स्त्रीला जाणवतं मी नवीन साडी नेसली आज, माझ्या साडीला, कपड्यावर एवढं सारं संक्रांतीला तंत्रमंत्र होते सर, कपड्यांच्या, स्त्रीच्या कपड्यावरती. एखाद्या स्त्रीच्या कपड्यावरती जर तंत्रमंत्र झालं तर संक्रांत झाल्यानंतर तिच्या मिस्टरांना, तिच्या नवऱ्याला काही ना काही प्रॉब्लेम झाल्याशिवाय राहत नाही सर. तर सावधगिरीनं राहणं ही संक्रांती दिवशी तेवढंच गरजेचं राहते. बरोबर. आणि भरपूर चालते तंत्रमंत्र, एवढं लोकांच्या मनात आपल्याविषयीच, म्हणजे आपल्यातच, इतर कुणी येत नाही लांबून तंत्रमंत्र करायला, आपल्या घरचीच लोक राहते सर. फक्त एक जलसी निर्माण राहते, बाकी दुसरं काही सुद्धा त्याच्या पाठीमागचा उद्देश नसतोय. आणि तो भोगीसाठी म्हणून तो नैवेद्य मकर संक्रांतीला, आणि तो काळी कलर असते. आपलं सुहागन वाईट दृष्टीतनं किंवा जे नजर बाळगत आहे किंवा टोनाटोट काय, ह्याच्यातून वाचण्यासाठी फक्त काळ्या कलरची संक्रांती आपण मनवतो. तर सण मनवलाच पाहिजे तुम्हाला असं वाटतं, कारण या सगळ्या गोष्टी त्याच्यातून घडतात. याच्यामध्ये उत्तरायणचा एक प्रकार येतो मॅम. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरायण म्हणजे सर 14 जानेवारी ते 21 जून हा काळ पूर्ण उत्तरायणचा असतो सर. बरं. तुम्हाला सांगते मी, आता 14 तारखेपासून रात्र छोटी आणि दिवस मोठा. बरोबर आहे. उन्हाळा, प्रखर उन्हाळा, कारण सूर्याने मकर राशीत प्रवेश केला असते. आणि हे उत्तरायण शुभ राहतं. कुठलीही कामं सर उत्तरायण मध्येच करते ती. तसा प्रारब्ध उत्तरायणचा मार्गशीर्ष महिन्यापासूनच थोडा चालू राहतो. एक त्याचं मी सांगते, उत्तरायणच्या अगोदर तुम्ही म्हणणार 14 तारखेला उत्तरायण चालू होते, मग अगोदरच कसं काय? तर आपल्या तुमच्यासाठी एक शुभ काम आहे सर. 19 लग्न आहे 14 तारखे, बरोबर का? तर त्याची अगोदरची तयारी किती दिवसापासून असते?
एक 2-3 महिने आधीपासून चालू. मग ते उत्तरायणचा शुभ काळ मार्गशीर्ष महिन्यापासूनच चालू झालेला असतो. बरोबर. तिथूनच उत्तरायण ज्यादा लोक मार्गशीर्ष महिन्यात शुभ कामं करायला चालू करते ती. हो. वैवाहिक जीवन, लग्न सोहळा, साखरपुडा, म्हणजे उत्तरायणच्या त्या काळातच चालू असतं. हम्म. घराची वास्तुशांती, हम्म. भूमिपूजन ह्या गोष्टी अगोदरच चालू राहते त्या. पण ते उत्तरायण 14 तारखेपासून असतं, पण अगोदर त्याचा काळ थोडा थोडा शुभ चालू झालेला असतो. चालू झालेला असतो. आणि हे उत्तरायण 21 जून पर्यंत. हा. तर ह्याच्यामध्ये कसं असते सर, तुम्ही बघा सिटीत थोडंसं वेगळं राहते, गावाकडं प्रत्येक गावोगावी यात्रा असते त्या, हम्म. बरोबर का. उरूस म्हटलं जातं सध्या. ऊस. हा. आमच्या गावचा उरूस आहे. हा. आणि हे सगळं चालू होते आता इथून पुढे. खेड्यातनी प्रत्येक गावचा उरूस असतो. बरोबर. हा लास्ट अक्षय तृतीया, हम्म. आणि त्याच्यानंतर बेंद्रापर्यंत हे चालतं, आणि बेंदूरपासून ते थांबलं जातं. हम्म. आणि 21 जून पर्यंत ते राहतच राहतं. आणि ह्याच्यामध्ये सर शुभ कामं कुठली, पारायण माहिती आहे तुम्हाला, पारायण करतात. हा. प्रत्येक गावोगावी पारायण असतो, सप्ताह. सप्ताह. जसं इंदुरीकर महाराजांचं कीर्तन आहे, हो. ते प्रत्येक गावोगावी सप्ताह असतो. बरोबर. तो ह्या कालावधीत उत्तरायणमध्येच येतो, कारण लोकांच्या कानावर काहीतरी शुभ जावं म्हणून हे उत्तरायण चालू असतं. त्याच्यानंतर सर तुम्हाला सांगते, गुढीपाडवा ह्याच उत्तरायणमध्ये येतो. नवीन वर्षाचा प्रारंभ, आपला हिंदू वर्ष जे चैत्र वैशाख ज्येष्ठ जे महिने असतात त्यांचं प्रारंभ गुढीपाडवा ह्या उत्तरायणमध्येच येतो. हो. अतिशय शुभ मानलं जातं ते. 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. त्याच्या दिवशी मुहूर्त बघायची गरज नाही. ज्यांच्या संग आबोला आहे, ज्यांची दुश्मनी आहे, होळी, धुलिवंदन ते वेगळं राहते. पण होळीचा त्योहार हा दुश्मनी मिटवून प्रेमाकडे होळीसाठी राहतो. बरोबर का. त्याच्यानंतर आता सूर्यनारायणाचा एक उपास येतो सर. सूर्य उत्तरायणमध्ये गेल्यानंतर महाशिवरात्रीच्या अगोदर एक तो 7 दिवसाचा सूर्यनारायणाचा उपास असतो. तोही ह्याच्यामध्येच येतोय. महाशिवरात्री परत ह्याच. म्हणजे हे इतकं 14 तारखेपासून जे 21 जून पर्यंतचा जो काळ अतिशय महत्वाचा. महाभारतमध्ये भीष्म पितामहाजीने आपलं शरीर त्याग करण्यासाठी उत्तरायण चुनलं होतं. ते उत्तरायणची वाट बघत होते. ज्यावेळेस उत्तरायण चालू झालं त्यावेळेस त्यांनी सुद्धा आपलं शरीर त्याग केले. एवढं महत्व आहे ह्याला. बरोबर. आणि आपण फक्त की आता ह्या वर्षीची संक्रांत पिवळी साडी नेसून आल्या म्हणून पिवळा कलर वापरायचा नाही, बरोबर का. आणि सूर्याचा अंक आहे सर, आणि संक्रांतीनं केशरी तिलक लावलाय म्हणून केशरी कलरचं आपण काही करत नाही. परंतु हे सूर्याचं वर्ष आहे, आणि सूर्याला केशरी कलरच. सूर्याचा कलर कसा असतो, उगवता केशरीचा असतो नाही. आणि तर सूर्याला आपलंसं करायचं असेल तर केशरी कलर आपण पूर्ण वर्षभर युज करायचंय. आणि संक्रांतीनं तो तिलक लावलाय, मग युज करायचं का नाही करायचं? करायला पाहिजे. जर सूर्य तुमच्या लाईफ मध्ये जर तुम्हाला फेम प्रसिद्धी जर मिळवायची असेल तर ते तुम्ही केलंच पाहिजे. बरोबर. आणि कसं असते, आता पिवळी साडी नेसल्या म्हणून तुम्ही सोन्याचा दागिना नाही वापरणार. सोनं पिवळं आहे ना, कारण वापरणार अशी एकही लेडीज राहणार नाही की सर बिन सोन्याचा दागिना वापरतो. कोणीच नाही राहणार. सोन्याचं नसेल तर 1 ग्राम तरी वापरणार, कारण त्यांना शुक्र मजबूत करायचंय सर. सान श्रृंगार करून, कारण जी लेडीज ज्यादा सजधज के तयार होत्या तिचा शुक्र मजबूतच होतो. बरोबर. तर त्यांनी ते केलंच पाहिजे. आणि सोन्याचं वापरणार. आता पिवळी साडी कुणीही नाही वापरणार, कारण ती संक्रांतीनं परिधान केलेले. परंतु तुम्ही जर काळी साडी वापरली, काळी साडी अवश्य वापरावी. आणि त्याच्या पाठीमागचं एक लॉजिक तुम्हाला सांगते. राहू ग्रह आहे सर, आणि शनी. राहू आणि शनीला, राहूला निळा आणि ग्रे कलर, शनीला काळा कलर. जर तुम्हाला त्या लोकांच्या पासून सांगते एखादी व्यक्ती आहे सर, आणि त्याच्याकडून आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे, तर त्याचं जे गुण आहे चांगलं वाईट ते जोपर्यंत आपण अपनवत नाही तोपर्यंत त्याच्याकडून आपल्याला फायदा होणार नाही. ओके. आता एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला पैसे घ्यायचे आहेत, त्याच्या हाला हा म्हणणं गरजेचंच आहे. बरोबर आहे का. त्याची चुकी म्हटलं तू इथं चुकतोयस तर तो आपल्याला गरज करणार नाही. बरोबर आहे. किंवा आपल्याला जे त्याच्याकडून फायदा करून घ्यायचा तो करणारच नाही, कारण त्याच्या विरोधात जातोय आपण. बरोबर आहे. तसंच आहे, जर शनीच्या विरोधात आपण गेलो, आपण जातोय शनीच्या विरोधात सर. तुम्ही काळं वापरत नाही बघा, फिल्म इंडस्ट्रीतील लोक काळं वापरतात सर. शनीच्या विरोधात जातो. तुम्ही काळा धागा बांधताय नजरसाठी, तो चालतोय, पण काळी साडी चालत नाही. बरोबर. कारण शनीकडून जर तुम्हाला फायदा करून घ्यायचा असला तर काळं वस्त्र परिधान केलंच पाहिजे. आपण करत नाही ते. आपण नाही काळा घातलं तर वाईट होतं असं नाही सर. मी
ज्यादा तर काळा कलर यूज करते सर. ओके. पूर्ण माझ्या गावातल्या लोकांनी जर बघितलं ना हा व्हिडिओ तर त्यांना माहित आहे की हिच्या ज्यादा साड्या काळ्या असते त्या. कारण शनीला तुम्ही स्ट्रॉंग करता. स्ट्रॉंग, कारण शनी स्ट्रॉंग पाहिजे सर. शनी स्ट्रॉंग असेल तर आपल्याला कधीच प्रॉब्लेम होत नाही. हा ठीक आहे, एखाद्याच्या घरातला जर शनी नीच असेल तर तो प्रॉब्लेम राहते सर. त्याच्यानंतर राहूला स्ट्रॉंग करायचं असेल तर निळा कलर. राहुलला स्ट्रॉंग करायचं निळा कलर. हा. आणि राहू हा क्षणात रंगचा राजा आणि राजाचा रंग बनवणारा ग्रह आहे. बरोबर आहे. जो सर तुम्हाला सांगते सोशल मीडियावर आहेत. सोशल मीडियावर ऍक्टिव्ह करण्यासाठी एकमेव ग्रह म्हणजे राहू. राहू आहे सर. बरोबर आहे. आणि जर तुम्ही राहूच्या वस्तू परिधान केल्या, निळा कलर तुम्ही यूज केला तर का सोशल मीडिया तुम्हाला नाव बरोबर, फेम बरोबर. देणारच. कधीही तुम्हाला त्रास होणार नाही सर. करेक्ट. आणि ही इतकी छान राहूची रेमेडी आहे निळ्या कलरची. जे पण सोशल मीडियावर आहे त्यांनी निळा कलर यूज केलाच पाहिजे. केला पाहिजे. संक्रांतीला मॅम तिळगुळचं काय महत्व असतं, का वाटतात लोक? सर, तिळगुळ तुम्हाला मी सांगते. जो गुळ आहे सर, गुळ सूर्याचा आहे. बरोबर का? बरोबर. गुळ सूर्याचा, तीळ शनीचा, काळे तीळ. ओके. काळे तीळ. हा हा. सूर्य शनीचे पिता आहेत. सूर्य शनीचे पिता. हा. बरोबर बरोबर. आणि शनी मुलगा आहे. मुलगा आहे. हा. बरोबर का? हा. हे नातं आपल्या लाईफ मध्ये चांगलं व्हावं. बरोबर. मुलाचं आणि वडील वडिलांचं. नातं. परत मुलाचं वडिलाचं झालं की सासूचा आणि सुनेचं आपोआपच होते. बरोबर का? बरोबर. म्हणून तीळ आणि गुळ प्रत्येकानं गोड आपलं नातं सगळ्यांच्या बरोबर चांगलं राहिलं पाहिजे, प्रेमाचं राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी तीळ आणि गुळ वाटलंच पाहिजे. तिळगुळ घ्या, गोड बोला. बरोबर आहे. हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तिळच का? तिळाच्या ठिकाणी आपण दुसरा पदार्थ का देत नाही? गुळच का सर? आता ते लाल फुलिया येते बघा, गोड हो. मिठ्या असते ते त्याच्या पाठीमागचं पण कारण आहे सर. चंद्र म्हणजे पांढरा कलर. बरोबर. आणि गोड म्हणजे मंगळ. चंद्र आणि मंगळ सर. शुक्र मध्ये पण गोड येतं सर. पण चंद्र आणि मंगळ ह्या जर फुलिया तुम्ही मंदिरामध्ये दान दिल्या सर किंवा लोकांना दान केलं तर चंद्र आणि मंगळ हे 2 ग्रह स्ट्रॉंग होते तुमचं. बरोबर. आणि जर 43 दिवस हे कंटिन्यू तुम्ही मंदिरात दान केलं तर तुम्हाला हार्ट संबंधी काही प्रॉब्लेम राहू दे सर. दम भरणं, श्वास फुलणं, ह्या गोष्टी सुद्धा तो 43 दिवसाच्या मंदिरात दान केल्यानं रेमेडी तुम्हाला बराच त्याच्यात रिझल्ट येते. कारण चंद्र हा हार्टशी आपल्या निगडीत आहे. चंद्र वीक असेल तरच आपल्याला हार्ट प्रॉब्लेम होत्या. तर तिळगुळ ज्या दिवशी आपण देतो त्या दिवशी संक्रांतीला ज्या स्त्रिया मंदिरात जात्या त्या वाण ववसा करायला, त्यावेळेस सगळ्यात अगोदर हळदी कुंकू वाहणं, तिळगुळ वाहणं, परत ती मिठी फुल्या, गोड फुल्या ते काय त्या दान, ते सुरुवातीला दान करतात. परंतु त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे हे आपल्याला माहित नाही. कुठल्याही शक्तीला ववसा वाण दिल्याशिवाय म्हणजे देवाला ववसल्याशिवाय कुठल्या स्त्रीला ववसत नाही, वाण देत नाही. अगोदर देवाला, कुठल्या त्या शक्तीला, नंतरच आहे. आणि त्याच्यामध्ये तिळगुळ पहिलं. माझ्या नवऱ्याचं आणि माझ्या सासऱ्याचं नातं चांगलं राहू दे म्हणून तीळ आणि गुळ तिथं त्या मंदिरात दान करायचं आहे. बरोबर का? बरोबर. आणि त्याच्यानंतर ती मिठी फुल्या, आपलंही हार्ट, आपल्या परिवारचं हार्ट, हृदय चांगलं राहिलं पाहिजे. त्या हृदयाशी निगडीत कुठली गोष्ट झाली नाही पाहिजे. म्हणून ती 43 दिवसाचा ज्यांना पण हार्ट संबंधी प्रॉब्लेम राहतो ते जर तुम्ही 43 दिवस मंदिरात दान केलं तर त्यांना अतिशय चांगला रिझल्ट येतो. जबरदस्त. इतकं छान रेमेडी संक्रांती विषय. फक्त माझ्या मते हे नको आहे की हे वापरा ते वापरा. संक्रांतीचा ह्या वर्षीचा पुण्यकाळ पण मी लास्टला सांगेन सर की काय आहे. नक्की पुण्यकाळ. मॅम, आपण बघतो की संक्रांतीला लोक दान करतात, तर तुम्हाला काय वाटतं की या मकर संक्रांतीला लोकांनी काय दान करावं आणि काय करू नये की करावंच नाही? नाही सर, दान तर जरूर केलं पाहिजे. कुणी कपडे दान करतं, कुणी भांडी दान करतं सर, तिळगुळ दान करतं, अन्न दान करतं, कुणी सूर्याला जल देतं. सूर्याला जल दिलंच पाहिजे कारण हे सूर्याचं वर्ष आहे. सूर्य मकर राशीत जातोय, उन्हाळ्याचा दिवस येणार इथून पुढं. बरोबर. तर शीतलता, सूर्याला दान देऊन आपण शीतलता हे करणं गरजेचं आहे. ओम सूर्याय नमः तुम्ही हे पूर्ण 1 वर्ष म्हटलं तरीही चालते कारण सूर्याचं वर्ष आहे. अतिशय बेनिफिट मिळणार आहे त्याच्यापासून. जे दान तुम्ही करताय सर आहे, वाण देताना प्रत्येक सुहागण स्त्रीला तुम्ही ते ववसा असतं स्त्रियांचं. बरोबर. तुम्हाला माहित असेल घरी मॅडम करत असतील तर ते एकमेकाच्या ओटीत घालणं, ववसा पूजणं ते राहतं. आमच्या भागात तर राहते सर.
तर त्यावेळेस आपण दान देतो, काही देतो, भांडी, कुणी कुंकवाची डबी देतं, कुणी लिपस्टिक देतं, कुणी पावडर देतं. तर त्याच्या पाठीमागं तो लॉजिक आहे. पावडर दिली तोंडाला लावायची तर ते सर शुक्र मजबूत होते. कुंकू दिलं तर सिंदुराचा तो मंगळ स्ट्रॉंग होतोय सर. बरोबर. म्हणजे प्रत्येक जी वस्तू देतो. परंतु आपण वस्तू दान का करतो सर? आपल्या शरीरावर जी पण काही प्रॉब्लेम आहेत ते निघून जाण्यासाठी दान करतो. परंतु तो पुढच्याला त्याचा काय इफेक्ट होतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर का? भांडी दान तर केलंच पाहिजे. तो मी पहिलं सांगितलं सर, स्टील राहू मध्ये येते. तुम्ही जर कुणाला राहू दान केला किंवा आपण घेतला कोणाचा राहू तर त्याचा परिणाम काय होणार? तुम्हाला दान करायचं आहे ना, सगळ्या एक 20-25 लोक किंवा 20-25 लेडी किंवा 100-1 लेडी सगळी मिळून एखादं मोठी मोठी पतेले येते, ती प्लेटा येते, त्या एखाद्या अनाथ आश्रमात, एखाद्या वृद्धाश्रमामध्ये जिथं सामाजिक कार्य होते अशा ठिकाणी येऊन तुम्ही दान करा. तुम्हाला अन्नदान करायचं आहे ना, अशा ठिकाणी जाऊन अन्नदान करा की जेणेकरून तिथं फायदा होईल सर. पण ते अन्नदान ह्या हाताने केलेलं उजव्याने केलेलं डाव्या हाताला माहीत पडून देऊ नका. कुणाला सांगायचं की मग तो एक मोठीपणा झाला की मी इथं दान केलं, अरे वा मी एवढं दान करतो, मी ह्याला चहा पाजला, ह्याला जेवण दिलं. आपण जेवण अन्नदान कुणाला सर ते देताना सुद्धा बरं का तोंड बघून लोक दान केले जातं. जे घरामध्ये आपण दान करतो, जेवायला कुणी पंक्तीला बसवलेला असेल तर एक पंक्तीला वाढताना सुद्धा आपण ह्याला कमी त्याला जास्त असं लोक करतात. ह्या दानाचा उपयोग नाही सर. हे करूच नाही माझ्या मते. बरोबर आहे. तुम्हाला दान करायचं ना, संक्रांती दिवशी सुद्धा सर गोशाळेत जावा तुम्ही. कितीतरी गोशाळेचे सर जिथं कुत्री सांभाळलेली असते ती बिलकुल आपण युट्यूबला बघतो सर, त्यांना चालता येत नाही, अशा लोकांना जाऊन तुम्ही मदत करा. संक्रांतीचं सुद्धा तुम्ही द्या दान. आणि ज्यांना खरंच दानाची इच्छा आहे सर, तुमच्या गावात एखादी गरीब व्यक्ती आहे त्याचं भलं करा. त्याच्या हॉस्पिटलचा खर्च उचला किंवा त्याच्या एखाद्याच्या मुलीच्या लग्नाला खर्च नाही सर, पैसे नाहीत, मुलीचं लग्न तो नाही करू शकत, एखाद्या मुलाला शिक्षणासाठी पैसा नाही, अशांना मदत करा. खरंच ज्यांना काल काय तर बनायचं आहे शिक्षणासाठी त्यांना असं. आता मी काय दान करते हे मी नाही सांगू शकत सर कोणा. बरोबर आहे. बरोबर का? आणि मी स्वतः सर मी तुम्हाला सांगते, मी कधीही माझ्या गावामध्ये ह्या गोष्टीला मी महत्व देत नाही. कारण असं काय काय ट्रोल करते ती. मी कुठं दान करते आमच्या कुटुंबालाच माहिती आहे की आम्ही कुठं दान करतो, काय करतोय आम्ही, कुठनालाही आतापर्यंत कुठं काय सांगत नाही. पंढरपूर आहे सर, तिथं गोशाळा आहेत. कधीही जावा सर, तिथं नुसतं तुम्ही लाल किताब मॅडम म्हणा माझ्या नावानं ओळखते. तिथं आपण सांगायला लागत नाही. अनाथ आश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, तिथं सांगायला आपण युट्यूबवर सांगणे किंवा सोशल मीडियावर सांगणं की इथं दान केले तर दान केल्याचा अर्थच उरत नाही काय सर. बरोबर आहे. हे दिखावा झाला, दिखावा नको. आणि मकर संक्रांती दिवशी जर तुम्हाला खरंच दान करायचं आहे तर अशा ठिकाणी जाऊन करा आणि फक्त तीळ आणि गुळ तुम्ही वाटा, बाकी काही करू नका. कारण तीळ गुळामध्ये इतकं पॉवर आहे की गुळ सूर्याचं आहे आणि तीळ तुम्हाला सांगितलं शनीचं आहे. बरोबर आहे. म्हणजे लोक आजकाल जे सण साजरे करत नाही तर त्या मागचे जे त्यांना होणारे बेनिफिट आहे, फायदे, ते पण ते लूज करताय एक प्रकारे. कारण तिळगुळ दिलं तर जसं तुम्ही जे फायदे सांगितले आता ते सगळे होणार आहे. आणि जे फुल्याची मी रेमेडी दिली ना, गोड पांढरे फुले मिळते ते संक्रांतीला, ते हार्ट साठी एवढं फायद्याचे आहे. पांढऱ्या कलरचे ते, पांढऱ्या कलर ते म्हणतात तुम्ही दाणे असतात ते पांढरे. बरोबर. त्याला काय फुलिया खडी साखर, मराठी खडी साखर नाही, ते गोडच मिळते ना. व्हाईट कलर आला सर चंद्रामध्ये आणि गोड आलं मंगळमध्ये. ते कॉम्बिनेशन बनते, ते चंद्र आणि मंगळ, आणि ते आपण मंदिरात दान करायचं. बरोबर. 43 दिवस ती रेमेडी लाल किताबची पॉवरफुल रेमेडी सर हार्ट साठी. बरोबर. आता दान तर आपण बोललो, पण जर आता एखाद्या नवऱ्याला वाटतंय की मकर संक्रांतीचं गिफ्ट मला त्याच्या बायकोला द्यायचंय तर काही करू शकतो संक्रांतीसाठी? भरपूर करू शकते सर. ते गिफ्ट चालेल, गिफ्ट चालते की. दान इज डिफरंट थिंग. दान वेगळं, दान एक वेगळं आहे. नवऱ्याला गिफ्ट बायकोला काही देऊ शकता सर. परंतु दान कसं सर, गरजवंताला, जरूरतमंदाला, ज्याला जरूरतच आहे अशांना तुम्ही दान करा. संक्रांतीमध्ये सुद्धा आहे सर. काही लेडीज खेड्यात नाही, मी तुम्हाला सांगते, मला ट्रोल केलं जाणार, कमेंट पडणार, हे मी नक्की सांगते, त्यात काही प्रश्नच नाही. मग ते 1% लोक असतात की जे करतात, मला नाही त्याचं काय वाटत. बरोबर. कारण सर तुम्हाला सांगते कसं असते, संक्रांतीला सुद्धा आपल्या ठराविकच लेडीज बोलवायच्या, बरोबर का?
तुम्हाला दानच करायचं आहे ना, जो दिसेल त्याला दान करा सर. बरोबर का? बरं. तिथं ठराविकच लेडीज बोलवणार की ही मी वस्तू दान करण्यासाठी आणल्या, तर माझ्या खास मैत्रिणींनाच मी देणार. बरोबर. हे चुकीचं आहे सर. ह्याला दान म्हणत नाहीत. ओके. हा. हे दान नव्हे सर. जर तुम्ही ठराविक लोकांनाच दिलं, आपले फ्रेंड सर्कलमध्ये, कसं असते सर, ह्याच्यामध्ये पण आपले शेजारी राहणारीला आपण बोलवणार नाही, पण 10 किलोमीटर जर एखाद्या स्त्रीला फोन करून बोलवणार, तू ये, कारण मी आणलंय ते तुला द्यायचं आहे आणि तो दाखवायचा आहे की मी काय. दिखावा नकोय. दिखावा नको. ओके. कारण दिखावा, एक कोल्ड्रिंकची ऍड येत होती ना, दिखावा पे मत जाओ अपनी अक्कल लगाव. तसं आहे सर, हे दान सुद्धा आपण योग्य रीतीने जर केलं तर त्याचा फायदा भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि मकर संक्रांतीमध्ये सुद्धा सर क्रूरता पण भरपूर आहे. क्रूरता का? क्रूरता. कारण नजर दोष, थोड्या वेळी आपलं बोलणं झालं. हो, नजर दोष सर, एवढी लोकांच्या मनात कुठून कुठून भरलेलं आहे जलसी. काय दान म्हणजे त्याच्यामध्ये काय येते मी तुम्हाला सांगते. नजर दोषामध्ये सर, नजर दोषामध्ये सर सगळ्यात खराब चीज लवंग आहे सर. लवंग. त्याच्यानंतर इलायची, वेलदोडे. आपल्याला न कळत माहित नसतं सर. म्हणजे स्त्रियांचं सांगते मी, पुरुषांना नाही, स्त्रियांचं सांगते हा, की त्या लवंग मध्ये एवढं तंत्रमंत्र चालतं, एवढं वशीकरण चालतं, एवढा जादूटोना चालतो लवंग मध्ये. जर तुम्हाला साबूत लवंग कुणी, फुलवाली बिलकुल साबूत, जर कोणी तुम्हाला मकर संक्रांती दिवशी कोणी गिफ्ट दिली, कोणी वाण दिला, तर तुम्ही ती कधीही घेऊ नका. नाही घ्यायचं. कारण त्याच्यामध्ये एवढं तंत्रमंत्र झालं असं लोकांनी. मी, कारण मला एवढा अनुभव आलाय की ह्या ज्योतिषशास्त्रामध्ये, आणि लोकांनी असं असं सर मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून आणलेलं आहे ते लवंगचं, वेलदोड्याचं. आणि मग नंतर कोणाला घरात पॅरलाइज झालाय, हार्ट अटॅक आलाय, ब्रेन स्ट्रोक आलाय, त्याच्यानंतर ऍक्सिडेंट झालेले आहेत सर भरपूर. ते दिलं, 2 दिवसानं झालं. ही व्यक्ती येऊन गेली, आमच्या घरात हा आजार पण आला. ही व्यक्ती येऊन गेली, बिझनेसमध्ये त्या दिवशी पूर्ण दिवसभर काम झालं नाही. अचानक तुम्हाला सांगते काही वस्तू आपल्या घरात येऊन पडणं, ह्या तंत्रमंत्रामध्ये सगळे येते. तसंच संक्रांती दिवशी जर ह्या 2 वस्तू, जसं लवंग तुम्हाला जर भेटली, कधीही घेऊ नका. संक्रांतीला लवंग नाही घ्यायची. जे तंत्र कुणाच्या माथ्यावर लिहिलं नाही की हा तंत्रमंत्र करण्यासाठी आपल्याला आलाय म्हणून. बरोबर का? कुणाच्या मनातला आपण नाही ओळखू शकत, परंतु जर जाणवतं, ज्याचा ओरा पॉझिटिव्ह आहे सर, ज्याची एनर्जी चांगली आहे, त्याला ते जाणवते की ही समोरची व्यक्ती कशासाठी आलेली आहे. 100% जाण त्याचं मन खाणारच, कारण तेवढी विल पॉवर त्याची असते सर, की ही व्यक्ती आपल्याला ह्या उद्देशानं आलेली आहे, हे जाणवतं. ज्याची विल पॉवर ज्यादा आहे. आपण म्हणतो की शंका खातं नाही, पण त्यांची विल पॉवर तिथपर्यंत पोचवत असते, त्याची एनर्जी पोचवत असत्या. लोक काय करते सर, आता परवाचंच उदाहरण आहे, 3 वर्षाच्या का 4 वर्षाच्या पाठीमागं तिळाचं आणि तिळगुळचं लाडू बनवलेलं होतं. ओके. आणि त्याच्या आतमध्ये साबूत लवंग घातलेली होती. तर लाडू मध्ये लवंग घातले, आणि ते पिसलेली होती ना काही सुद्धा. आणि मग लाडू काय आपण फोडून खात नाही, छोटं छोटं असते, आपण डायरेक्टली खातो ना लाडू. डायरेक्टली खातो. आणि ते खाताना त्या लवंगचा अर्थ, लवंगचा जो असर आहे तो गेला त्यांच्या पोटामध्ये, आणि ते घरात सगळ्यांना येऊन एक एक लाडू वाटलेला होता तो, आणि एकाच ह्याच्यात, आणि तो त्यांच्या घरातल्या मुलाच्या ह्याच्यामध्ये गेला. आणि चांगलं अच्छा खासं पोरग सकाळी कॉलेजला जाताना ऍक्सिडेंट झाला. कुठं झाला? ट्रेनवरून, ट्रेनचा क्रॉस करत होते ते, आणि तिथं झाला आणि ट्रेन खाली सापडले. इतकं डेंजर आहे सर. एवढी लोकांच्या मनात जलसी निर्माण झालेली आहे सर, की एकमेकाविषयी. बाकी काही कारण नाही ना, दुश्मनी आहे, काही नाही, फक्त तो वर कसा चालला आणि आम्ही लोला कसा. प्रगती बघून समोरच्याची लोक जास्त असं वाटतं, आणि मग त्यांना असं वाटतं की त्याने आपल्याला काहीतरी केले, त्याच्यामुळे आपण त्याला काहीतरी करू, आणि तोच कसा सक्सेस आहे, मी का सक्सेस नाही. बरोबर आहे, हे त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आणि जेवढं तुम्ही तंत्रमंत्र करणे, जादूटोना, कर्मा रिटर्न आल्याशिवाय राहत नाही. वाईट गोष्टी. आणि ज्यांनी कधी काही वाईट केलंच नाही सर कोणाचं, त्यांनी कधीही घाबरू नये की आपल्याला खराब दिवस येते, त्याचं वाईट होणारच नाही सर. बरोबर. शेवटी तो उलट प्रगतीच्या मार्गे लागणार. आणि शनी हा कर्मचा दात आहे. हो, बरोबर का? आणि मकर संक्रांती दिवशी वेलदोडा आणि जर तुम्ही लवंग, ह्या 2 गोष्टी साबूत जर तुम्हाला कोणी दिल्या, त्याच्या काही लोक मिठाईमध्ये सुद्धा वेलदोडा घालून देतात साबूत,
कुणी ते म्हणजे त्याला काही त्यांनी जादूटोना केलेला असतो? तंत्रमंत्र केलेलं असतं, ते मंत्रून आणलेलं असते ओके. आणि हा. ते दिलेलं असते लोकांना. आणि बरोबर. त्याच्यानंतर मला अंधश्रद्धा पसरवायची नाही बिलकुल सुद्धा सर, पण हे आहे. आपण काय म्हणतोय की तुम्ही फक्त या 2 गोष्टी अवॉइड करा त्या दिवशी. आपण थोडी म्हणतोय की तुम्ही जाऊन कुणाच्या ह्याच्यात टाका. टाका म्हणून आपण म्हणतोय तुम्हाला दिसलं तुम्ही अवॉइड करा. अवॉइड करा, कारण हे अंधश्रद्धेचा विषय आहे, मी मानते सर, हो. परंतु ह्या गोष्टी होतील, होतात. बरोबर. कारण ह्या गोष्टी सत्य आहे. आणि ह्याच्या पाठीमाग आता तुम्हाला मी सांगते, हनुमानजी आणि दत्तगुरु, कारण ज्यांना निगेटिव्ह शक्तीचा, भूत प्रेत, कितीतरी डॉक्टर सर पूर्ण एखाद्याला वेड लागल्यासारखं होतं, भ्रमिष्ट, काय काय मुलं मुली वृद्ध, कुणाला नाही कुणाला हा प्रॉब्लेम राहते, सगळे ट्रीटमेंट चालू असते सर. न्यूमरोलॉजिकडे जाऊन डोक्याच्या गोळ्या चालू असते, त्या हर चीज चालू असते, डॉक्टरमध्ये काही प्रॉब्लेम नाही, तरी सुद्धा त्यांना फरक पडत नाही. बरोबर आहे. बरोबर आहे का? मग हे का? मग आपण कितीतरी लोक गेलो एका तांत्रिकडे, इकडे गेलो, तिकडून आम्हाला रिझल्ट आला, ते अंगावर बसलेलं होतं, ते काढलं, त्याचा उतारा टाकला, काहीच ना काही बोललं जातं सर. तर त्याच्या जो पाठीमागचा जो उद्देश आहे सर, हा तांत्रिक किंवा जो भूत प्रेत जे जिवंत लोक आहेत त्याच्यापेक्षा प्रेत योनीतली, जी आत्म्यातली योनीतली भरपूर लोक आहेत, त्यांना शरीर भेटतच नाही सर. आणि त्याच्यासाठी दत्तगुरु आणि हनुमानजींना आपण शरण जातो. बरोबर. गुरुदेव दत्तांचं काय आहे सर? माफी देणं आणि त्या आत्म्याला मुक्ती देणं. मुक्ती द्यायची. बरोबर. गुरुदेव दत्तांचं तीच आहे, त्यांच्यापाशी माफी आहे सर. हो. हनुमानजीच्या जवळ माफी नाही, तिकडे माफी नाही. तिकडे सरळ वार आहे तिथे. तू दुसऱ्याचं वाईट करतोयस ना, तिथं ते संपवल्याशिवाय सोडत नाहीत. ही 2 शक्ती आहेत. हनुमानजी पृथ्वीवर ह्या 2 जे शक्ती आहेत का ना, निगेटिव्ह शक्तीसाठी हे आहे. आणि ज्यांना पण वाटत असेल की आपल्यावर तंत्रमंत्र कुणी करू नये, त्याने हनुमानजींना घरात स्थापन करणं गरजेचंच राहणार आहे, हनुमानजींचा मूर्ती किंवा फोटो. आणि गुरुदेव दत्तांना सुद्धा. मग ते कसं नॉनव्हेज नाही खायचं किंवा त्याच्या पाळणूक राहते, त्या ज्यांना शक्य असेल त्यांनी करावं. तसंच मकर संक्रांती दिवशी सुद्धा जर तुम्ही ह्या 2 गोष्टी, सगळ्यात पॉवरफुल लवंग आहे सर, तंत्रमंत्राला डेंजर आहे, जो साबूत पुरा. माझं परवाचं एक्झाम्पल सर सांगते, म्हणजे गावाकडच्या ऑफिसमध्ये माझ्या टेबलवरती सर समोर असं की 2 खिळे कोणी आणून ठेवले, खिळे आणले, म्हणजे समोर पण नाही, मला दिसलं पण नाही, माहित नाही की कधी आणून ठेवलं. असं लाल किताबची पुस्तकं थोडी होती, त्याच्या आउटसाइडला 2 खिळे ठेवलेले. मग ते CCTV लावलेलं नाही ना, त्याच्यामुळे ते दिसून आलं नाही की कुणी ठेवलेलं आहे. अरे, तेवढं तंत्रमंत्र चालू. लोक ट्राय करतात, सक्सेसफुल होतं नाही होतं त्यांचं त्यांना माहिती, बट लोक ट्राय करतात, ट्राय जरूर करते. त्याच्यामध्ये पण त्यांची एक त्याचा स्वभाव दिसतो, त्यांचं एखाद्याबद्दलचं कपट दिसतं. आणि जसं तुम्ही बोलले मॅम की हे आपण अनुभवतो की जवळच्याच व्यक्ती करतात, ज्यांना आपलं जे प्रगती होते ती सहन नाही होत, तेच लोक निगेटिव्ह आपल्याबद्दल. सर बाहेरच्या राज्यातून कुणी येऊन तुम्हाला का करेल, किंवा तिथं काय एखादा शेजारी आपला चांगला आहे सर बाहेरच्या राज्यातल्या, तो का करेल आपल्या लोकांना जलसी का होते की हा सक्सेस का झाला आणि मी सक्सेस का नाही झाली. अरे तुम्ही कर्म करून बघा सर, आपल्या आत्म्याला माहित असते की आपलं कर्म काय आहे. कर्म जर चांगलं असेल तर तो चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जो आपला टॉपिक मेन होता सर मकर संक्रांती, आपण थोडस त्याचाच पार्ट आहे. तर मकर संक्रांती दिवशी सर तुम्हाला सांगते, ह्या जर तुम्ही गोष्टीवर लक्ष ठेवलं तर मकर संक्रांतीपासून कुठलाही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि संक्रांतीपासून सूर्य मकर राशीत ज्यावेळेस जातोय तसे हे 1 तारखेपासून सर 2026च्या 1 आता गेले ते पाठीमागे दिवस, तुम्ही जेवढं सूर्याला शरण जाचा ही 1 वर्ष, हे वर्ष सर दुष्काळाचं राहणार आहे, महागाईचं राहणार आहे सर, त्रासाचं राहणार आहे, युद्धाचं राहणार आहे सूर्याचं, कारण सूर्य हा तापट आहे सर. आणि कितीतरी लोकांना, कारण मंगळाचं वर्ष होतं, काही लोकांनी प्रॉपर्टी खरेदी केल्या, काही लोकांनी विकल्या, काही लोकांना भावापासून फायदा झाला, काही लोकांना भावापासून त्रास झाला, नुकसान झालं. तसंच ह्या वर्षी सुद्धा सर हे सूर्याचं वर्ष असल्यामुळं आता मी माझा चॅनेल काढणार आहे सर, माझ्या चॅनेलवरती मी ह्या वर्षीच्या 2026च्या रेमेडी देणार आहे, आणि तो सुशीला पवार या नावाने चॅनेल असणार आहे नक्की. आणि त्याच्यामध्ये मी ह्या वर्षीच्या पूर्ण रेमेडी देणार आहे की यावर्षी काय करावं. आता मी राशीमध्ये काय सांगत नाही सर, कारण राशी हा काल्पनिक आहे. आता आहेत मेष राशीपासून मीन राशीपर्यंत 12 राशीचं हे उपाय आहेत. मेष राशीनं हा उपाय, वृषभनं, मिथुन, कर्कनं, सिंह, असं होईना त्या राशीसाठी, परंतु मी ती राशीसाठी उपाय त्या माझ्या ह्याच्यावर देणार नाही. जनरली सर्व लोकांनी हे
ह्या वर्षामध्ये सूर्याचं जे उपाय आहेत, सूर्यग्रह मजबूत करणं किंवा त्याच्यासाठी माझ्या चॅनेलवर मी देणार आहे. तर त्यांनी सर्वांनी बघावं, माझ्या चॅनेलला सबस्क्रायबर बी करावं. नक्की हा, नक्की नक्की. आणि लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकूनच देईन हो मी चालतं चॅनलची. ते याचा. आणि आता एक तुम्हाला जे संक्रांतीचा मी जो पुण्यकाळ आहे ते सांगेन सर. हा 14 जानेवारीला दुपारी 3:06 ते संध्याकाळी 6:20 सर्व सुहागण स्त्रियांनी आपला ववसा वान करावा. ह्यामध्ये दान पुण्य करावं, ह्याच्यामध्ये शुभ बोलावं, कुणाविषयी वाईट सोचू नये, कठोर कुणाशी वागू नये. खास करून त्या एका दिवशी तरी आपण आपल्या नवऱ्याची किंमत करावी, कारण ट्रोल होणार आहे सर मी या विषयावर. नवऱ्याची किंमत करावी, त्यांचं पायाचं दर्शन घ्यावं आणि गोड सण आहे हा तिळगुळाचा, सगळ्यांना गोड बोलावं. गोड बोलून सगळ्यांचा आशीर्वाद प्राप्त करावं. कुणाविषयी निगेटिव्ह नको व्हायला आणि कुणी आपल्याविषयी निगेटिव्ह होऊ नये. बरोबर आहे. आणि अतिशय गोड पद्धतीनं हा सण साजरा करावा. आणि जी मकर संक्रांत आहे सर, जी संक्रांती असते, काळी संक्रांती, ही किंक्रांती दिवशी, किंक्रांती म्हणजे पुढचा दिवस, त्या दिवशी 15 तारखेला तो किंक्रांती दिवशी जी संक्रांती मिळते सर, ती संक्रांती तुम्ही एखाद्या शेतामध्ये जाऊन भरून पाणी भरून, जिथं पाणी भरलं जाईल, पक्ष्यांना पाणी भरण्यासाठी ती कुठेही तुम्ही स्थापन करा. ओके, ते पुण्याचं काम होणार आहे. बरोबर आहे. नसेल तुम्हाला प्रत्येकाला शेत भेटणार नाही सर, तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवता, बरोबर का? तर झाडाखाली न ठेवता, बरोबर का, त्याच्यामध्ये सर तुम्ही एखादं रोपटं किंवा एखादा पौधा लावा त्याच्या, बरोबर, पण ते कुठं तुटून फुटून जाऊ नये. बरोबर आहे का सर? संक्रांती कुठं, आता आमच्या भागात आहे तो मडकं कुठं फोडलं जातं, हे लास्टची जी अंत्यविधी असते सर, तिथं असतं ते. म्हणून कुठेही तुम्ही ते फुटण्याच्या जागी ठेवू नका, कारण त्याचा इतका गलत इफेक्ट होतोय की अशा ठिकाणी त्या संक्रांती एकतर छोटी मिळालेली असते ती. आणि जर कुणाच्या कुठल्या भागात जर काळी संक्रांत भेटली नसेल, भेटत नसेल, लाल संक्रांती आजकाल लाल मडकं भेटते, बरोबर आहे, काळी भेटत नाही. आणि जर लाल भेटली असेल तर त्याचा उपाय लाल किताबच्या रेमेडीनं मी तुम्हाला सांगते की त्या लाल कलरच्या, काळ्या कलरच्या नाही सर, लाल संक्रांतीमध्ये तुम्ही दूध भरून जर तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलं तर हा एक महालक्ष्मी उपाय आहे, महालक्ष्मी योग बनतो. जसं दूध थंड होऊन जमत जाते, गाढा होत जाते, तसं तुमचं आर्थिक वाढत जातं, पैसा वाढत जातो सर. तर तुमच्या घरात तुम्ही आहे सर, मॅडम आहे, प्रत्येकाची एक छोटी मडकी, पण लाल कलरची, छोटे लाल मडकी तुम्ही म्हणताय, जर ती तुम्ही घरामध्ये ठेवली तर त्याच्यात दूध ठेवून फ्रीजमध्ये. संक्रांतीच्या दिवशी करायचं का मॅम? नाही, किंक्रांतीच्या किंक्रांती म्हणजे 15 तारखेला आहे, जे आपण पूजनाला आणलेले असते, पण ती लाल कलरची नाही. लाल कलरची मिळाली तर नाही, ते काळ्या कलरचे आहे तर ते तुम्ही बाहेर पक्ष्यांच्यासाठी, लाल असलं तर फ्रीज मध्ये दूध टाकून ठेवून द्यायचं, टाकून ठेवायचं. प्रत्येकाचं वैयक्तिक मत. काही भागात भेटत नाही ना काळी संक्रांत, तर ते तुम्ही करू शकता. आणि मग ते केल्याने किती दिवस करायचं मॅम? ते कायम पडू कायम. आणि ते जसं बघा सर, इतकं पॉझिटिव्ह आहे ते, कारण त्याच्यामध्ये जसं दूध, तो महालक्ष्मी दूध, दूध काय आहे? चंद्र आणि मंगळ, लाल चंद्र आणि मंगळ, महालक्ष्मी योग बनते सर. आणि जसं ते गाढ बनत जाईल आणि ते ठेवायचं फ्रीज कुठल्या दिशेला ठेवतात वास्तुशास्त्रानुसार सर? दक्षिण दिशेला, बरोबर का? बरोबर. आणि लाल, दक्षिण दिशेचा कलर कुठला आहे? लाल आहे, म्हणून ते त्याच्यामध्ये दूध भरून ठेवा, महालक्ष्मी योग बनतोय त्याचा. म्हणजे ते लॉजिक फिरून तिथंच येते, ग्रह, त्यांचे कलर आणि त्यावेळेस बनवलेल्या रेमेडीज. वास्तुशास्त्राचं वेगळं राहते, लाल किताब, वैदिक ज्योतिष, दाते पण हे वेगळं राहते सर. बरोबर आहे. आणि तसं मकर संक्रांती दिवशी जर काही भागात मिळत नाहीत, काळे संक्रांती बंद झाले आता. बरोबर. आणि संक्रांतीमध्ये सुद्धा एक रेमेडी आहे सर, मी तुम्हाला सांगेन. मी ज्या लेडीजने मुलं नाहीत सर, आता त्याचा झालाय, मी 2-3 लेडीजना तर त्याचा इफेक्ट झाला सर, की जिथं संक्रांत बनती सर, जे मडकी बनतात सर, ज्या ठिकाणी, त्या ठिकाणी एक धागा मिळतो, माहित आहे तुम्हाला? जे कुंभार लोक आहेत, ते मडकं बनवताना तिथं धागा असतो, ते कट करण्यासाठी. जे मडकं बनते ना, ते कट करण्यासाठी धागा मिळतो सर. ओके. तो धागा शनिवारी घेऊन यायचा आपण, बरोबर. कुंभार लोक देत नाहीत सर.
हो हो. तेही मी त्याच्या पाठीमागचं हे सांगते. कुंभार लोक देत नाही तरीही तुम्ही घेऊन या मूल होण्यासाठी. ज्यांना संतान नाही सर, बरोबर आहे. ज्यांना संतान नाही, तो पॉवरफुल रेमेडी आहे तशी. तो धागा घेऊन यायचा, शनिवारी संध्याकाळी आणायचा, एका चांदीच्या ग्लासमध्ये तो भिजत घालायचा पाण्यामध्ये. आता लोक म्हणणार चांदी एवढी महाग झाली, आईने चांदीचाच उपाय सांगितला, पण ते ज्या शास्त्रात आहे त्याला मी काही करू शकत नाही. तो चांदीच्या ग्लासमध्ये भिजत घालायचंय. रविवारी सकाळी ते पाणी, त्या मातीचं जे मडकं बनलेलं आहे, माती लागलेल्या असत्या त्या धाग्याला, आणि त्या पाण्यामध्ये ती माती विरघळली जात्या पूर्ण रात्रभर. बरोबर. आणि ते पाणी पती पत्नीने सकाळी प्यायचंय, म्हणजे रविवारी सकाळी. बरोबर. रविवार कुठला आला सर? सूर्याचा आला. सूर्य. मडकं बनतं म्हणजे गर्भ तयार होत. बरोबर. आणि तो धागा मडकं सर, कुणाच्याही अंगात ती कला नाहीये मडकं बनवायची. कुंभार लोकच बनवू शकतात. त्याला आकार जसा देईल तसा ते आकार होत जातो त्याचा. हो बरोबर. बघा सर, ते त्या चाकामध्ये काय ताकद असेल. कारण ज्यावेळेस आपल्या शरीरात सुद्धा गर्भ बनतो, आपल्यालाच माहित नसतं की तो कसा बनतोय. करेक्ट. कधी त्याचा हात बनलाय, कधी पाय बनला, कधी डोळं बनलं. बरोबर. त्या कुंभारला असं माहित पडत नाही. जसं चक्र फिरत जाते तसं ते मडकं बनत जातं. आणि ते त्याच्या पाठीमागचं लॉजिक आहे की त्याचा जो धागा आहे, त्या धागाची जी मिट्टी असते, ती मिट्टी ज्यावेळेस आपल्या स्त्रीच्या पोटात जाईल किंवा पुरुषाच्या पोटामध्ये जाईल, ती पेल्यानंतर, आता सायंटिफिकली कारण लोक म्हणणार त्यांना मुतखडा होणार ती माती पोटात गेली तर, पण शास्त्रात हे मी तयार केलेलं नाही. दारू पिता ते चालतं लोकांना, आणि एक रेमेडी गेली तर लगेच मुतखडा होतो. म्हणजे सांग म्हणणार हे ना, काही लोक असतात. परंतु ते जर हे केलं, कारण मी ज्यावेळेस माझ्याकडे एक लाल किताब आता मी खरेदी केलेला आहे, त्या लाल किताबमध्ये ही रेमेडी आहे सर. आणि त्या रेमेडीवर मी 2-3 लोकांना दिली मी ही रेमेडी. कारण लोकांना सांगितलं पण मी ती की अशी लाल किताब मध्ये रेमेडी आहे, मला एक बघायचं आहे, तुम्ही करून बघा हे. कारण जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत आपण ती रेमेडी पण कुणाला, मग मी आज धाडस केलं की युट्यूब वरती सांगायचं. कारण तुम्हाला आला अनुभव, कारण 2-3 माझ्या क्लायंट्सनी त्याचा रिझल्ट आलेला आहे. बरोबर आहे. आणि त्यांना जाणवलं की ह्याच्यापासून आपल्याला फायदा झाला म्हणून. आणि ते जर संक्रांतीच आहे, ते मडक्याच आहे, त्याची एवढी व्हॅल्यू आहे सर त्या संक्रांतीची. आणि त्या ते बनताना जो धागा कट करतो, एक संक्रांत बनली की ते धाग्यानं कट केलं जातं, तो धागा आणायचा आहे. तो धागा इम्पॉर्टंट. त्याच्यात किती व्हॅल्यू आहे संक्रांतीला त्या मडक्याची सांगा. बरोबर. कारण एक जीव त्याच्यापासून आपण बनवला जातो. जसं ते संक्रांत सुद्धा ते जीव असल्यासारखंच आहे सर. मडकं बनवायचं म्हणजे एवढं कुणाचं हे नाही. मॅम, आपण नजर दोष बद्दल बोललो की नजर लागते, आणि हे जवळचे लोक असतात की जे वाईट विचार करतात आपल्याबद्दल, आणि त्या वाईट विचारांनी मग आपलं कधी कधी वाईट होत जातं. जर तुमचे कर्म खूपच चांगले असतील तर तुमच्यावर काहीच फरक पडत नाही. बट आजकाल असं नाहीये, कोणी कोणाबद्दल काही ना काही वाईट केलेलं असतं किंवा चुकून झालेलं असतं, त्यामुळे त्या गोष्टींचा फरक पडतो. तर हे कर्म चुकतायत ना मॅम, मग हे चुकीचे कर्म नाहीये का या लोकांचे? कर्म किती इम्पॉर्टंट आहे एखाद्याच्या आयुष्यात? सर कसं असते म्हणजे का, कर्मा रिटर्न आहे तर आहेच का, कर्मानं कुणाला सोडलेलं नाही. आणि ह्या 9 ग्रहामध्ये एकमेव ग्रह शनी हा कर्माशी निगडीत आहे. कुठल्या रेमेडी तर थोडा भाग फरक पडतो. सगळ्यात मेन आहे कर्मानं. तुमचं कर्म काय आहे? आता तुम्ही एक उंचाई गाठल्या सर, धरून चाला, बरोबर, तर त्याचं मला दुःख व्हायचं काय कारण नाही सर. काय कारण आहे? किंवा मोहितला दुःख व्हायचं काय कारण आहे? बरोबर. तुमची त्याच्या पाठीमागची मेहनत किती. आता तुम्ही घर खरेदी केलं, तुम्हाला म्हणणार काय युट्यूबला एवढं कमवते, एवढं पैसे येते, ही येते ती येते, एवढं पॉडकास्ट आहे ती ह्यांच्याकडून कमाई करणार, आणि हा उंचाईवर गेला. आम्हाला जळायचं काय गरज नाही, पण आम्हाला तिथे जलसी निर्माण होत्या. असं होतं. बरोबर. जलसी निर्माण होत्या. तिथं नंतर तंत्रमंत्र आल्या. आपण जर विचार केला ना सर की आपण ह्याच्यावर का जळतोय, ह्याला आपण तंत्रमंत्र का करतोय, ह्या जर गोष्टीचा आपण विचार केला तर कर्मचुकीचा आपण कधी करणार नाही. तुम्ही जर भगवंताला दररोज सर एक गोष्ट मागायची की जसं माझं कर्म आहे तसं फळ देई, तर आपल्या हातून वाईट होणारच नाही. असते लोकांना कसं वाटते की चला इथं तंत्रमंत्र करणार आहे ती तिथं जाऊया, त्यानं काहीतरी आम्हाला तुझं कर्म रिटर्न आले हे तुला कळत नाही. आणि सर सगळ्यात खराब गोष्ट तुम्हाला मी सांगते, मी एक पॉडकास्टवरच युट्यूबला बघितलेलं होतं, एक रीळ बघितलेली होती, हिंदी रीळ आहे ती. त्याच्यामध्ये सांगितलं की एक पत्नी आपल्या पतीचा शर्ट घेऊन एका तांत्रिकडे गेलेली. बरं. की त्यांना माझं ऐकावं सगळं म्हणून. कपड्यावर पण तंत्रमंत्र क्रिया होती ह्याचं सांगतो.
आणि त्या माणसानं तो शर्ट काहीतरी जाळला, काहीतरी विधी केली, काय केलं असेल माहित नाही. आणि नंतर सर तिने काय केलं, तो शर्टाची राख तिथंच ठेवून आली. आणि ती थोडं श्रीमंत लोक होती. रीळ आहे त्याच्यावर, शॉर्टकट मध्येच रीळ आहे. आणि त्या शर्टाची जी राख राहिलेली होती त्या तांत्रिकनं म्हणे की ती राख, त्या राखावर प्रयोग करून तिच्या नवऱ्याला कॅन्सर केला. त्या कॅन्सर बाईने केलं. हा, नाही तो तांत्रिक. तांत्रिक नाही. हा 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 हा. नंतर ती लेडीज परत त्याच्याकडे गेली. नंतर त्याच्याकडे गेली की माझ्या नवऱ्याला कॅन्सर झाला आणि कुणी काहीतरी, त्यांना सांगितलं कुणी काहीतरी केलेलं आहे, मी ठीक करतो. पैसे दे. हे कितपत खरं आहे की कॅन्सर त्या तांत्रिकनं केला किंवा हे आपण नाही सांगू अंतर्गत शकत. केला, हा. ते रीळ मध्ये आहे, ते रील मी आहे, हो, हो, सांगते. हो. तर तो कर्मा सर, कर्म आहे. कर्म आला. हा. त्या नवऱ्याचा ह्याच्यात काही दोष आहे का? नाही नाही नाही. कुणी केलं? त्या स्त्रीने केला. हो. नवरा वश मध्ये यासाठी तिलाच तो कर्मा रिटर्न आला. हो. बरोबर का? कर्मा रिटर्न आल्याशिवाय राहत नाही सर. कर्म चांगलेच पाहिजे. हा, कधी सर एखादी आपण आकाशाकडे बघून कुठलीही वस्तू टाका, आपण वरती जर थुंक मारली तर ती थुंक आपल्या तोंडावरच पडणार आहे. बरोबर आहे. तुम्ही शुभ काहीतरी टाका, ते आपल्यावरच येणार. शुभच येणार आहे. अशुभ टाकले ते अशुभ आपल्यावरच येणार आहे. हे कर्मावर रिटर्न आहे सर. आणि कर्माला जो कोणी विसरलाय त्याला ते भोगावं लागते सर. बरोबर. आणि जो कर्माला अनुसरून चाललाय, कितीतरी लोक आहेत कुणावर शक घेण्याबद्दल सर, कुणी अपशब्द एकमेकासंबंधी बोलतं, कुणी चोरी विषय आहे, कुणी तंत्रमंत्र करण्याविषयी. कर्म हजार प्रकारचा आहे. मी पहिला पण सांगितलंय की लोकांना कर्माची भाषाच अजून समजली नाही. आणि आपण म्हणतो सिटीतली लोक भरपूर सुखी आहेत सर, कारण त्यांना शेजारी काय चाललंय हे माहित नसतं. त्यामुळे इतराशी जलन करायची गरजच नाही. आणि मी खेड्यातल्या लोकांचं सुद्धा सांगत नाही, जर खेड्यातल्या लोकांनी सुद्धा आपण आणि आपलं काम ह्याच्या संदर्भात जर आपण बरोबर बोलताय तुम्ही, तर त्याच्याशी काही होणारच नाही. आपल्याला फक्त दुनियादारीत काय चाललंय हे जाणून आणि जलसी जास्त. एखाद्यानं शर्ट जरी चांगला घातला, एखादी स्त्री साडी जरी चांगली नेसली सर, तरी सुद्धा बघा शर्टाला कुठेतरी खोंबारा लागतो किंवा कट होतं कुठंतरी. अरे मी आजच चांगला शर्ट घातला, कट झाला, कुठं दाग लागणार एखादा, काही तर तो नजरदोषचा प्रकार आहे सर. हो. एखादी स्त्री साडी नेसून गेली, ती कुठंतरी फाटलेली असत्या, काहीतरी झाले असते. एखादी नवीन चप्पल सर तुटती, बरोबर घालून गेलेलं असते, तर तरी सुद्धा तो नजरदोषचाच आहे. नजरदोष इतकं खराब राहते आणि त्याच्यानुसार कर्म आहे सर. कर्म आहे. कर्म आहे. मग ती नजरदोष झाली, कर्म आहे. सहज माणसाला वाटते की आपण काही करत नाही आणि लोक खुश होते सर एखाद्याच्या विषयी वाईट सोचून. आणि शनी हा ग्रह निंदा करायला होतो सर, बरोबर का? बसवून चार चौघाची निंदा करणं हे कर्म आहे सर. तुम्हाला जर समाजात जर खरंच उंचाई हासिल करायचं असली तर तुम्ही कर्मावर जोर देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इतरांच्या विषयी जलन निर्माण होत्या ते नको आहे सर करायला. बरोबर. लोक भरपूर जलन करणारे लोक आहेत सर. आणि माझ्या जवळचं अशी कितीतरी क्लायंट येतात सर. मी क्लिअर माझ्या क्लायंट्सने माझ्याजवळ कुणाचं वाईट करण्याचं काही सुद्धा नाही. तुम्हाला असे बोलतात का लोक की याचं वाईट करून बोलणं नाही, द्यायचंय मला, की मला यांना पण खराब करायचं? मी सर त्यांना सांगते आपण कुणाचं वाईट करायचं, आपण चांगलं करायचं. चांगलं करायचं. तो त्याच्या घरी सुखी राहिला पाहिजे. बरोबर आहे. आणि मी स्वतः माझं कर्म अगोदर मी बघते सर, मग इतर मला कर्म काय करायचंय, वाईट काही कर्म करायचं नाही. आता एक कमेंट तुम्ही बघितली असेल सर की पैसे घेऊन यायला सांगते म्हणून, पाठीमागच्या पण सांगितलं होतं सर. मी जी लोक माझी क्लायंट आहेत सर, मी सांगू शकत नाही की मी लोकांना काय देते बेनिफिट आणि काय नाही देते, हे माझं कर्म आहे. बरोबर आहे. आणि ते कर्म चांगलं आहे सर, म्हणून मला शनी माझ्यावर कृपादृष्टी आहे शनीची. हो, म्हणून इतके लोक प्रेम करतात. इतकी लोक प्रेम करते आणि माझं कर्म पण काय आहे हे मला माहित आहे. बरोबर. ते इतरांना आपण त्याचा ढिंडोरा पिटायचा नाही की माझं कर्म काय आहे म्हणून, किंवा गावामध्ये किंवा खेड्यामध्ये आपण दुनियाला दिसण्यासाठी अन्नदान करणं किंवा एक दान करत राहणं, तसं नाही करायचं. नाहीये. मला तर ते पटतच नाही सर. तुम्ही करा, पण ह्या हाताने केलेलं ह्या हाताला माहीत पडून देऊ नका, तर ते कर्म तुम्हाला रिटर्न मिळणार. आणि कुणाचीही जलसी कधी करू नका सर. आणि कुणाच्या घरी गेलं, कुणी काही तंत्रमंत्र, अरे तो त्याच्या कष्टानं वर आलाय, बरोबर, त्याच्या कर्मानं तो वर आलाय, आणि तुम्हाला असं वाटतंय की तो तंत्रमंत्र, असं काहीतरी होऊ द्या ना. आणि जर तुमच्या घरामध्ये खरंच ह्या गोष्टी होत असतील तर तुम्ही अवश्य माना की कर्म काहीतरी कुणीतरी तंत्रमंत्र केलंय, तुमच्या घरापुढे एखादं लिंबू पडले, नारळ पडलाय, काहीतरी पूजा तंत्रमंत्र, तर तुम्ही म्हणू शकता की काहीतरी केलंय मला, बरोबर का?
पण नुसतंच तुमचं नुकसान होतंय म्हणून तुम्ही म्हणायचं की याने माझ्यावर खराब कर्म केलंय, करणी केली किंवा हे केलं, जादू तंत्र असं नाहीये. नाहीये ते सर. तुमचे कर्म आहे की तुम्ही कर्म आहे. चुकीचं मेहनत करत नाही तर तुमची प्रगती कसं होणार प्रगती आहे? कसं होणार आहे सर? काहीतरी तिथं जाणलं पाहिजे ना, आहे ना रोज रात्रीपासून तुम्ही दारू पिताय आणि सकाळी उठून म्हणताय की माझं प्रगतीच होत नाही. प्रगती. त्याला अर्थ नाही. अर्थ नाही, ती होऊच शकणार नाही. तुम्ही याला त्याला ब्लेम करून नाहीये. जर तुम्हाला काही अशा गोष्टी दिसताय की कोणी काही केलं किंवा कोणी काही चुकीच्या गोष्टी तुमच्यासोबत केल्या दिसतंय तर बोला तुम्ही, पण नुसतं स्वतःला आळस आहे तुमच्या अंगात आणि नाही, प्रगती भरपूर करायची नाही. लोकांची एक अशी भ्रमिष्ट बुद्धी झाल्या हम्म. आणि हे युग एवढं फास्ट चाललंय सर हो, आणि जवळ आले ह्या मोबाईलमुळे, तर सगळे लोक जवळ आलेले एक. करेक्ट. आणि नजर दोष जर मी सांगायचं गेलं ना सर, सगळ्यात नजर दोष काय माहितीये का? आपण काय खातोय, काय पितोय, कुठं गेलोय, काय साडी घेतली स्टेटस ठेवलाय सर, मोबाईल घेतला स्टेटस ठेवलाय, हॉटेलला जेवाय गेलो स्टेटस. अरे ताटच त्या प्लेटचं तुम्ही स्टेटस ठेवताय की आपण काय खाल्लोय. हे काय आहे? हा. हा दिखावा आहे सर, दिखावा आहे. बरोबर का? आपण दाखवतोय सर बरोबर आणि तो नजर लागते, लोकांच्या मनात ती जलसी निर्माण होते. बरोबर. काही करू द्या आपण. मोबाईल एक बर्थडे बनवला सर, हॉटेलला बर्थडे बनवला, हॉटेलच्या बर्थडेचं स्टेटस ठेवतोय आपण करेक्ट. आणि ती लोक तिथे जळते ते जळतं. आणि ती जलसी निर्माण होते आणि तिथं नजर दोष लागते सर. बरोबर. तुमचं जे काय तुम्ही काय करणार आहे, जेवढं तुमचं गुपित राहील तेवढं तिथं तुम्हाला बेनिफिट. काय लोक म्हणते सर की मी हे काम करणार होतो आणि कुणाला सांगितलं ते माझं काम झालंच नाही. झालं नाही. हो, असं भरपूर वेळा होतं की आपण एखादं करत असतो आणि 4 लोकांना सांगतो अरे असं असं आणि ते होत नाही. होत नाही. अशा वेळेस काय केलं पाहिजे? सांगायचं नाही. गुपित ठेवा ना सर, गुपित ठेवायचं. जोपर्यंत तुमचं काम होत स्टेटस नका ठेवू. झाल्यानंतर मग तुम्ही त्याचा झाल्यानंतर. प्रचार करा. कसं असते सर, एखादी लेडीज प्रेग्नेंट असेल तरी सुद्धा 3-3, 4-4, 5 नाही महिने सांगत. सांगत नाही, नाही सांगत आपण. कारण नजर दोष लागतो सर. बरोबर. तसंच हे एखादं काम तुम्ही करणार आहे, हो. ह्या जर गोष्टी तुम्ही ढिंडोरा पिटला त्याचा की मी हे करणार आहे, मी करणार आहे, तर त्या गोष्टीला नजर लागल्याशिवाय सोडणार. नाहीतर मग तुमच्याजवळ तेवढी ताकद पाहिजे, तेवढी पॉवर पाहिजे, तुमची विल पॉवर पाहिजे, तेवढी पाहिजे हा. की काम करूनच दाखवू. करून दाखवू, ही एनर्जी तुमच्याजवळ पाहिजे. बरोबर आहे. तर तिथं तुम्हाला नजरदोष कुणी कितीही काही करणार असला तर ती होणार नाही. आणि सगळ्यात जर मेन तुम्ही कर्माचं जर असेल सर, जलसी जर तुम्ही बंद केली आणि कर्म जर चांगलं ठेवलं सर, तर त्या उपरवाल्याला दिल्याशिवाय पर्याय नाही, तो देणारच. हा 100. माझा विश्वास आहे सर. बरोबर. करेक्ट. कारण आपण काय कर्म करतो हे आपल्याला माहिती आहे सर. बरोबर. आणि सगळ्यात बेस्ट कर्म आहे सर, तुम्हाला सांगते. आणि तुम्ही कुठलीही रेमेडी करू नका, कर्म चांगलं करा सर. जर तुम्ही कर्मच नाही केलं आणि त्याच्यावर कष्ट पण केलं पाहिजे. हम्म. कष्टच नाही काय तर ते कसं मिळणार आहे तुम्हाला? आज जी लोक सक्सेस आहे त्यांच्या पाठीमागचं कष्ट बघा सर. आणि एक निंदा सर, बसून निंदा जे आपण करतो ना, तुम्ही बघा ही जी एवढी मोठी मोठी उद्योगपती आहेत, जेवढी लोक सक्सेस आहेत ते, ह्यांना वेळ नाही सर कोणाची वेळ निंदा नाही करायला. करायला. हो, ते कंटिन्यू कामांमध्ये बिझी असतात. बरोबर का सर? हो. आता तुम्हाला किती वेळ मिळते सर कुणाची निंदा करायची? नाही मिळत. आहे का? तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत बिझी आहे सर, हो. तुम्हाला वेळ आहे का? नाही. तुम्ही घरी गेला, जेवण करणं कधी तुम्हाला आराम करेल असं होत असेल, कशाला कुणाचा विषय काढून बसायला वेळ मिळते? खरंय. वेळच मिळत नाही ना निंदा करण्यासाठी. तुम्ही त्या निंदेतून तुम्ही बाहेर जावा, बरोबर आहे. सक्सेस तुम्ही होणारच आहे. 100%. आणि ज्या लोकांच्याकडे वेळ आहे हम्म. कर्म करण्यासाठी, असं कुकर्म, कुकर्म, प्रगती नाही होणार. प्रगत नाही. आणि तिथे शनी, बरोबर. अहो लोक शनीच्या 7.5 मध्ये सर अरबोपती बनलेले आहेत, हो, कारण त्यांना वेळ नाही. वेळ नाही आहे, काम बरोबर. करता येते. हा, कारण कुणाच्या बद्दल वाईट सोचण्याला वेळच नाही. बरोबर. त्यांना शनीच्या 7.5 भरपूर त्यांची बिल्डिंग झाल्या, त्या घरं झाले, ती वाहनं झालेले, ती काय फायनान्स मजबूत झालेला आहे म्हणून सांगते, कारण त्यांना वेळ नाही. आणि लोक मला सांगतेच समोर, मॅडम शनीच्या 7.5 आम्हाला एवढा फायदा का झाला? कारण त्याचं उत्तर आपल्याजवळ असलं पाहिजे. 7.5 आणि काय 7.5 मध्ये ते आम्हाला आहे की आम्हाला यश का नाही? सगळ्या भावाचा आज कुणाला एकमेकाला बघवत नाही, बहिणीचं बघवत नाही सर. आणि इतरांच्या लोकांच्या विषयी तर तुलना करणं मग वेगळं. मग कारण इतर जेवढी आपल्यावर जळत नाही तेवढी आपलीच लोक आपल्यावर जळतात. करेक्ट. मॅम, थँक्यू सो मच. खूप छान माहिती दिली तुम्ही, अतिशय छान माहिती होती. ज्याही लोकांना तुमच्या सोबत कनेक्ट व्हायचे तर ते कशा, नंबर काय द्याल? सर माझा जो नंबर आहे तोच नंबर आहे. 7 आणि माझा पुणे ऑफिसचा नंबर मी देईन तुम्हाला. ओके. आता पुणे ऑफिसचा आणि आपलं बलवाडी तो ऑफिसचा वेगळा आहे आणि पुणे ऑफिसचा नंबर माझा वेगळा आहे. ओके. तर ज्या लोकांना पुण्यातील अपॉइंटमेंट घ्यायची असतील तो पुण्यातला नंबर लावून देऊ, टाका तुम्ही. टाक. आणि गावाकडचा तो पहिला आहे माझा. नक्की नक्की चालतंय. चालते. तुमचं खरंच मनापासून. येस.